नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची ही वालपापड्याची रस्सेवाली भाजी. अगदी तुम्ही भाकरी चुरूनसुद्धा खाऊ शकता, इतकी भन्नाट रेसिपी होते. आपण टिफिनसाठी किंवा सुकी भाजी वालपापडीची बनवतो, पण अगदी वेगळा प्रकार आहे. नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल. छान निसून घेतलेली आहे आणि तुकडे करून घेतलेले आहे. त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची, लसूण, खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर. हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आल्याचा तुकडाही घेत आहे आणि ते कशा प्रकारे करायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. आता एक पॅन ठेवलेलं आहे लोखंडाचं. त्यामध्ये आपल्याला धणे 2 चमचे घ्यायचे आहेत. जिरं, बडीशेप 1 चमचा घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. धण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं. त्या रेसिपीला धणे खूप घातले, खूप म्हणजे 2 चमचे एवढे घातले का स्वाद अप्रतिम येतो. थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही जर कधी पाहिली असली तर नक्कीच कमेंटमध्ये करून पाठवा, कळवून. आणि नसली पाहिली तर करून पहा. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपण जी गरम करून घ्यायचं आहे तेल, धणे जिरं वाटून घ्यायचं आहे बारीक. आता तेल घातलेल्या पॅनमध्ये मिरच्या घालायच्या आहेत 4-5-6. ह्या हिरव्या तिखट मिरच्या आहेत, त्या एवढ्या पुरेसे आहेत. तर तुम्हाला थोडं तिखट हवं असलं तर 1-2 मिरच्या आणखीन घालू शकता. आता आपण शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये लसूणही भाजायचं आहे, तेलामध्ये परतायचं आहे आणि कापून थोडंसं आलंही घालून घेऊ. आता खोबरं आपण थोडंसं किसून घेतलेलं आहे. किसणीने बारीक एकदम पातळ पातळ कापा केलेले आहेत. ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे. छान परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे, थंड करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर होती थोडीशी, ती सुद्धा घालून घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर वरूनसुद्धा घालायची आहे. ही रेसिपी आपल्याला रस्सेवाली करायची आहे. आता एक आपण पितळाचं कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचेभर तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर थोडं गरम झाल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि छान तडतडच तोपर्यंत ठेवायचं आहे. फोडणी चांगली बसली का पदार्थ छानच लागतो. मैत्रिणींनो, तेलाचा वापर कमी केला तरी चालेल, कारण जास्त चमचमीत झणझणीत करण्यापेक्षा नॉर्मल करून खा. आपल्या शरीरासाठी छान उपयोगी पदार्थ असतो. आता थोडंसं हळदही घालून घ्यायची आहे तेलामध्ये आणि आपली वालपापडी घालून घ्यायची आहे. सगळी परतून घ्यायची आहे हळद आणि जिरी मोहरीच्या फोडणीमध्ये. आपल्याला मसाला आधी घालायचा नाही लगेच. आधी काय करायचं आहे ते पाहून घ्या. तेलाच्या फोडणीमध्ये पापडी परतून घ्यायची आहे व्यवस्थित, सगळीकडून लागलं पाहिजे हळद. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल किती सुंदर भाजी होते. ही भाजी असली का तुम्हाला वरण किंवा असं साईडला काही घ्यायची गरजच नाही. इतकी अप्रतिम भाजी होते. आता तेलामध्ये छान घोळून झाल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. मिठाचा अंदाज आपल्या चवीनुसारच घाला. मीठ घातल्यानंतर आपण धणे, जिरे, बडीशेप ह्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. धणे, जिरे आणि बडीशेपचा स्वाद
अगदी सुगंध सुटला आहे. आता थोडं आपल्याला त्याच्यामध्ये परतून झाल्यानंतर 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. आपण कोरडी भाजी करतो तेव्हा पाण्याचा जास्त वापर नाही करत, पण आपल्याला पातळ रस्सेवाली भाजी करायची आहे म्हणून 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे. ग्लासभर पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायची आहे मैत्रिणींनो. आता झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजवायची आहे. पटकन शिजली जाते, काहीही वेळ लागत नाही. व्हिडिओ संपूर्ण पहा, 5 मिनटंसुद्धा लागत नाही या भाजीला मैत्रिणींनो. आता शिजल्यानंतर थोडी हलवून घ्यायचे, पहा बघायचे आपले शिजले का काय. आणि पाणी घातल्यामुळे पटकन शिजते. कोवळी आहे ती वालपापडी, जास्त निबार नसल्यामुळे. हे पहा, दाणेसुद्धा शिजून झालेले आहे आणि पापडीसुद्धा. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे. शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं वाटण आहे ते आपण घालून घ्यायचं आहे. आणि वाटण एकदम बारीकच वाटायचं आहे. जसजसं ते शिजलं जाईल तसा त्याचा कलर बदलत जाईल. कलर बदलल्यानंतरच आपली भाजी झाली असं समजायचं आहे. कारण भाजीचा कलरवरूनच आपल्याला खाऊशी वाटली पाहिजे अशी भाजी होणार आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थोडंसं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिसळून घालायचं आहे. पाणी जो मसाला असेल तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. आता एकजीव झालेला आहे आणि आपण थोडंसं झाकण ठेवून देऊ. झाकण ठेवल्यानंतर छान वाफ येते आणि उकळीसुद्धा खळखळून आलेली आहे. जशी छान उकळी येईल तसं आपली ग्रेव्ही घट्ट होते आणि ती घट्ट झालेली ग्रेव्ही त्याचा कलरही सुंदर येतो. वरून कोथिंबीर घालून घेऊ, हिरवीगार. आता मैत्रिणींनो, कोथिंबीरचा सीझन आहे. पाहिजे तेवढी आपल्याला कोथिंबीर आपण यूज करू शकतो, कारण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खूप महाग असते आणि आता ताजी ताजी कोथिंबीर आपल्याला वापरायला मिळते. वड्या करून खा, थालीपीठं करा, कशातही घालू शकता कोथिंबीर. इतकी अप्रतिम चव असते कोथिंबीरची. दिसायलाही सुंदर दिसतो पदार्थ कोथिंबीरमुळे. पहा मैत्रिणी, आपल्या भाजीचा कलर बदललेला आहे. आता झालेली आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा, छानच लागणार आहे. करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा. व्हिडिओ माझ्या आवडल्यास कुठून पाहता आणि कसे वाटतात व्हिडिओ, आपलं घरचं चॅनल आहे त्याप्रमाणेच कमेंट करून सांगत जा. मला खूप आवडतात वाचायला आणि तुमच्या कमेंट काहीही असल्या तरी पण मला आवडतात. त्याच्यात काही बदल करायचा असला तरी सांगू शकता. बाय बाय.